ते सर ना काय झालं कोण एवढा आवाज येऊन राहिला बाहेर कोणाचं काही जमकलं काय हा कोण कोण आहे काय झालं म्हटलं कोणाले मला तर आपल्या घरच्यासारखा आवाज येऊन राहिला कुठं आहे काही तुमचे कानं वाजून राहिले असन तुम्हाला काय म्हणते तो धंदा आहे काही दिसलं का काय म्हणते घरातलेच होय घरातले लोक भांडण काय आपल्या कायसाठी भांडण कोणासोबत भांडण सोनबाई काय झालं मोहिनी सोनबाई काय झालं म्हटलं सरला काय झालं सोनबाईले हा कोण लढून राहिली आपली सोनबाई मोहिनीला काय झालं म्हटलं बाहेरून आली ते आता लढाली ती एकदम अशी सहजासहजी तर लढत नाही ते काय झालं म्हटलं तिले विचार जराशी विचारपूस कर बाईच्या जातीने विचारणं चांगलं वाटते माणसाला काही बरं वाटत नाही काय माहीत गड्या काय झालं ना काय नाही तर थांबा मी पाहतो काय झालं तर मलाही माहीत नाही तरी पण मी पाहून येतो माय बहीण एवढीशी गोष्ट राहते एवढा मोठा करते का बाया हा एवढ्या गोष्टीसाठी कायले एवढं करायला लागते बोललं तर बोललं हा चहा पेलं तर पेलं कायसाठी हे करायला लागते हा आता हिले मनभर चहा पाचतो माझ्यासोबत आता तिले कॉफी पाजली तर ही काय म्हणते भांडण करून राहिली आता हिले म्हणून चल माझ्यासोबत तू पिऊन घे म्हणून आता अरे राजेश इकडे जो बरं बोला ना बाबा काय झालं कायसाठी बोलावं तुम्ही आता अरे ते सुनबाई लढत गेली इथून मोहिनी काय झालं म्हटलं काऊन म्हटलं काय झालं असं ते तर सुनबाई लढत नाही काही पण काय झालं म्हटलं असं तू काही बोलला काय बोलचाल झाली वाटते तुमची दोघांची काही नाही बाबा मी काय काही बोललो मी बोलतोय तिला काही आणि तुम्हाला वाटतं बाबा ते ऐकते म्हणून कोणाची आज अशी कशी काय लढून राहिली आहे काय की मी नाही बोललो बा काही मला काही झालं नाही तिच्यासोबत आई आई काही बोलली का हो तू मायावर काय लोटून राहिला रे बा काय केलं हा तू या पाय तू तुमचं दोघाचं काय झालं ना काही नाही तर मायावर काय आणतं मी तर घरातच बसली हवी इथं ते तर बाहेरून आली तिकडून नाही बाबा मी काही नाही केलं मी मायावर नका मला नका पाहू तुम्ही मी काही केलंच नाही मी काही बोललोही नाही म्हटलं नाही तर विचारा तुम्ही काही झालं काय तर बरं ठीक आहे ते पाहतो आम्ही जाय तू जायला लागत काय ऑफिस बिफिसले घरीच राहायला लागते काय आज जातो ना बाबा आता जातो चाललोच होतो पण थोडंसं अर्जंट कामाला म्हणून थांबून गेलो नाही तर चाललो होतो अरे राजेश ते याचं काय झालं मग सुमितचं सुमित आणि ते लहान सुनबाई काय झालं म्हटलं त्याचं कुठं गेले ते आता हाय का गेले त्याच्या वडिलाच्या घरी गेले असं आता वडिलाचा सहारा आहे दुसरा मग कोणाच्या घरी जाईन नाही बाबा वडिलाच्या घरी नाही गेले ते परीचे वडील आहे ना ते ठेवत नाही यायले नाही म्हणे मी नाही ठेवत म्हणे म्हणून तर हे अजून कुठं गेले असन बा असून कोणी याचा मित्र असून कोणी असून तर गेले असन कारण का याच्याजवळ त्या दिवशी पैसेच नव्हते यानंच तर मला मागितले होते व्याजानं त्या दिवशी पण मी कसं देऊ बाबा हां तुम्ही सांगा मी याला पैसे देऊन देऊ याला ह्या नुसतं काय म्हणते बायकोसाठी वस्तू घ्यायचा शौक आणि मी काय म्हणते मॅचला काटकसर करू पैसा जमा करतो आणि याला देऊन देऊ काय माय उगाच काढलं हो तुम्ही घराच्या बाहेर होत येईल हा बिचारे वन भटकून राहिले असं कुठं गेले काय गेले हा काय करून बिचारे माय पोरग असून ते नाजूक साजूक आहे हो बाबा ते तुम्ही कायले साकलं ते इले नाही हाकला लागत तुम्ही नक्की बाबा ते इले हो बरोबर केलं मी मला नाही समजत काय चांगलं काय करायला लागते वाईट काय करायला लागते पोरगं सरकार रस्त्याने चाललं तर काय त्याला काय घरात काय आयतं खाऊ घालू काय मी हा समजून नाही राहिलं त्याला स्वतःच हित याच्यात येतं चला ठीक आहे दारू पित नाही काही करत नाही पण जेवढा पैसा आला तेवढा काय म्हणते शौक हा शौक हे बायकोचा शौक करणं म्हणजे काही दारूपेक्षा कमी आहे काय दारू आणि जुगार खेळण्यापेक्षा कमी नाही आहे याच्यात माणूस बरोबर होते म्हटलं मग त्याला जर आतापासून समजत नाही तर कसं जमणार आहे मग हे शौकही बरोबर नाही आहे हे अरे करा तुम्ही त्यासाठीच आहे तुमच्यासाठीच आहे तो शौकही करायचा हा तुम्हीच पैसा कमवून राहिले तुम्हीच तुमचा शौक करा आम्हाला देऊही नका लेकाले पण तुमचा पैशाचा सदुपयोग तर करा तुम्ही कुठं कसा करायला लागतं मग हे समजत नाही आम्ही सांगावं काय ते बरं आमच्याजवळ देताही नाही 2 रुपये तुम्ही आजपर्यंत खर्चा बनायला नाही कायले नाही 1 रुपया दिला नाही बाबून मग कुठं गेला याचा एवढा मोठा पैसा जाऊ द्या आता लेकरू हो चुकलं हा त्याच्यासाठी एवढी मोठी सजा देता का त्याला फोन करावं त्याला एखादा बोलवून घ्या कुठं जाईन होत हो त्याला कोणी येईन झाले असंच तर म्हणतो मग आपण लेकरू चुकलं असं करता करता मग लेकरू बसते डोक्यावर हा असं म्हणून अर्थ नाही सरला आजच ते लेकरू आहे तर चुकलं आजच ते लेकरू आहे तर सुधरते मोठा लेकराचा मोठा माणूस बनल्यावर सुधरते काय तो हा मग ऐकते काय जसे लहानपणी आपण एक झापड मारली तर लढे घंटाभर पण ती गोष्ट करेल नाही मग चुकीची असेल तर झाली ना आले ना जागेवर मग बाबाची गोष्ट बदलली वाटते आता मी सुटकून जातो आता इथून अरे बापरे आता फसलो माणूस ना म्हटलं हे गेली म्हटलं घरात आता काय आली रे बा डबल काय आली आहे हा आता काही खरं नाही आपलं आता कुकडे पळून मी काही समजून नाही राहिलं मला पण जातोच मी जरासा बाहेरच जातो आता हो राजेशजी कुठं पळून राहिले हा माझ्या जिंदगीची राख रांगोळी करून कुठं पळून राहिले तुम्ही थांबा इथं लवकर थांबा मामाजी समोर मी बोलायला आली आणि तुम्ही पळता काय तिकडे घरात या लवकर नाही मी काय पळून राहिलो मी चाललो होतो ऑफिसला आताच म्हटलं बाबाला जातो म्हटलं ऑफिसला तर त्याच्यासाठी मी चाललो होतो पळून काय नाही मी काय काही केलं काय मी काय चोर काय पळणार आहे मी पळत नाही
मला माहित आहे तुम्ही पळता का नाही पळत तर. हा मामाजी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो तुमच्या पोराची. तुमचं पोरगा काय करून राहिलं काही नाही. कारण आज सांगन मी तर मी फायद्यात राहीन. उद्या जर सांगन तर तुम्ही ऐका नाही मग. आणि ह्या माणसाला तेच तेच करायची सवय पडून जाईल. तर हे ऐकणार नाही म्हटलं समोर चालून. अरे बा महिमा नाही जात ना, मी इथंच आहे. बोल काय म्हणतो. सुनबाई काय झालं कोण लढून राहिला तुम्ही? हा यानं बोलले की नाही काही मारलं का तुम्हाला? हा मला सांगा काही केलं असं तर मला सांगा. मी करतो घेतो याची खबर खबर घेतो बरोबर. काय केलं यानं? मामाजी काय सांगू तुम्हाला या माणसाचं काम. हा ते पुष्पा काकू नाही का त्याची पोरगी. त्या पुष्पा काकूच्या पोरीच्या सोबत आहे हे. हा जेव्हापासून ते आली तेव्हापासून नुसतं तिच्या सोबत सोबत फिरून राहिले. तिला काय म्हणते कपडे घेऊन देते. आणि तिनं माहित आहे तिला कॉफी प्यायला नेते, जेवण करायला नेते, सगळं करायला नेते. म्हटलं मामाजी तिकडे. हा काय बिन काय बी काय खरं खरं आहे का सुनबाई हे? हा हे असं करून राहिलं या त्या महाबिन. बरं बरं मी विचारतो याले. राजेश काय बोलते रे सुनबाई? बरोबर आहे का हे? काय मी म्हटलं हे? बाबा काय तिच्या मनाला लागून राहिली तुम्ही बी. हा मी काय लागन कोणा पुरी बाईच्या मागं. मला काय करावं लागते. मला बायको आहे, घरदार आहे, माय बाप आहे, सगळं बरोबर आहे, नोकरी आहे. काय लागन मी कोणा पुरीच्या मागं गिंग. हे कणी काही लावून राहिली बाबा हातचं. मी हात जोडून राहिली. कोणासोबत बोललंय ना जरासं तर बस तुम्ही फिरायलाच जाता म्हणते त्या बाईसोबत. हा बाबा मी पागल झालो काय कोणासोबत जाईन. मामाजी हर गोष्ट खोटच बोलत असून काही मी. मामाजी याईनं स्वतः कबूल केलं म्हटलं बाहेर पुष्पा काकू जवळ. स्वतः कबूल केलं हा म्हणे मी गुन्हेगार आहे म्हणे. हा मला सजा नका देऊ म्हणे फक्त. मी आता ह्या रस्त्यानं जाणार नाही म्हणे, सोडून देतो म्हणे या रस्ता. हा असे म्हणे मामाजी. हे काही तिथं मग याईनं कोण मान्य केलं. आणि यायचं बिल सापडलं मामाजी. कॉफी प्यायचं जेवण करायचं नाव आहे म्हटलं दोघांचंही त्याच्यावर. मग असं कसं कोणासोबत. आणि मामाजी दुसरी गोष्ट 3 दिवस झाले म्हटलं हे ऑफिसला नाही चालले. मग तुम्ही सांगा मामाजी आता. हा रोज ऑफिसला जाणारा माणूस 3 दिवस झाले गेले नाही. तिथून फोन आला घरी तर काऊन नाही आले म्हणून. एका फाईलसाठी तिथून फोन केला म्हटलं यायच्या बॉसनं म्हणून माहित मला हे गेले नाही म्हणून. हा हे आता खोटे बोलून राहिले. असं असं अजून अजून काय झालं मग? हा यानं एवढं काम केलं नाही आणि ह्या काय म्हणते मी काही केलंच नाही म्हणते. मी गुन्हेगारच नाही आहे म्हणते नाही काय. मग आता काय करू सुनबाई तुम्ही सांगा आता कोणती शिक्षा देऊ याले? माझ्या तर जवळ मग कडक शिक्षा असतील बा. मी आता लुलुपूचा माणूस काही आहे नाही. मला जमतच नाही ते. हा माझ्या कानापर्यंत गोष्ट आली ना तर मी काही सोडत नाही. तर तुम्ही सांगा काय सजा देऊ याले? हा हाकलून देऊ याले घरातून का याले जेलमध्ये टाकून देऊ? काय करू तुम्ही सांगा. तुम्ही जसं म्हणाल तसं मी करण. काय माया बायको होय काय हे. हा नवऱ्याची एवढी हे करून राहिला सासरा तरी उगीमुगी बसली आहे. काही बोलून नाही राहिली ना म्हणून नाही राहिली. हा कसं आहे बाई आपला नवरा. हा नवरा असणं महत्वाचं. त्याला काय एवढं बोलत असते बाबा पाण्याहून पाहताय. हा स्वतःही बोलून घेतला आता सासऱ्याच्या हातानं काय माझ्या पोराला काय ठेवते का नाही ठेवत म्हणते. एक तर ह्या पोराला निघाला हिच्या ज्यानं बाहेर गेला तो. हा नाही तर मस्त बसले होते दोघे जण घरात चुपचाप चुपचाप. हिच्यानं तर माहीतच झालं खरं. राजेश पाय काय म्हणते सुनबाई? हा असं येऊन राहिलं बा कानावर आता. आता काय करून काय कुठं एक काम करतो आता. आता काय खरं आहे ते मला तू सरळ सरळ सांग. तुला माहित आहे आपला बाप मग वाईट आहे. हा जेवढं चांगलं आहे तेवढं वाईटही आहे. तर माझं म्हणणं असं आहे तर तू काय सांगायचं आहे काही नाही मला खरं सांग. मग म्हणजो नको उद्या. उद्या जर मग गलत निर्णय घेऊन घेतला ना तर उद्या म्हणजो नको तर काय केलं म्हणून बाबानं. बाबा मला सांगा तुम्ही आता. मी तुमचं पोरगं होय, हे सून ही दुसऱ्या घरून आली, मी ह्याच घरचं होय. तुम्हाला हिच्यावर भरोसा आहे का माझ्यावर भरोसा आहे. हा सुनीवर भरोसा करून राहील तुम्ही. पोरावर भरोसा नाही का तुम्हाला. कसा करून भरोसा? हा भरोसा कसा करा? भरोसा तोडण्यासारखे कामं करता तुम्ही लोक आणि मला म्हणता भरोसा करा बाबा. कायचा भरोसा करून तुमच्यावर मी भरोसा करतो ना. मला खरोखर काय सांगून द्या. हा नाही असं तर नाही म्हणा, हो असं तर हो म्हणा. सांगतो मी बरोबर करतो मग. बाबा तिच्या बोलण्याकडे काही जाऊ नका. मी सांगतो ना तुम्हाला नाही आहे म्हणून काहीच नाही आहे. नाही मामाजी खरं आहे हे. 1% खोटं नाही आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी पुष्पा काकूला बोलवून आणतो आत्ताच. हा तिथे सगळी गोष्टीची कबुली झाली. तिथे अशीच म्हणे हे नाही नाही करे. हा पण माहित आहे पुष्पा काकूनं असं फोडलं म्हटलं येईल तर हे मानायला लागले. आणि दुसरी गोष्टी मामाजी माहित आहे ते नाही का पोरगी की ना पुष्पा काकूची पोरगी. ते काय म्हणे आता सप्पा माझ्या तोंडावर म्हणे म्हटलं आत्ताच. म्हणे मी म्हणे लग्नच करतो म्हणे राजीची सोबत. मला याच्यासोबत लग्न करायचं आहे म्हणे. तुम्ही सांगा मामाजी तिले भेटत नाही काय. हा एवढे 1756 पोरं भेटून जाते तिले तर ह्या माणसावरच काय लक्ष द्याव तिनं. हा बरं तिनं लक्ष दिलं. ह्या माणसानं काय घेऊन फिराव दिले. याला अक्कलने थोडंसं समजत नाही काय. हा तुम्ही सांगा आता तुमच्या पोराले. नाही तर मामाजी मी चालली माझ्या आईच्या घरी. मी काही इथं राहत नाही आता. बिलकुलही मी इथं राहत नाही. याच्यासोबत काय म्हणते तर हरकती घेतो आता. हरकती घेतो आणि तिकडेच राहतो. येत नाही मी आता इथं. बाबू राजेश आपलं लग्न झालं आहे.
हा आपल्याला घर लागलं दार लागलं आता आपण एका लेकराचा बाप हो. हा मग हे असे धंदे पाहिजे का आपल्याला शोभते काय आपल्या घरात तरी केलाय काय असं पुन्हा हा निदान आपल्या भावाचा बापाचा आदर्श घेऊन तर समोर चाला का बस लोक करून राहिली लोक शेण खाईन तर तुम्ही खान खा हा शोभतं का तुम्हाला हे आता आता वय कुठं चाललं काय कुठं चाललं शोभत नाही ना बाबू बाबा तुम्हाला आता सांग काय बाबा म्हटलं ना मी इथं चुकलो म्हटलं बाबा चूक होय शेवटी माणसाकडूनच होते ना मग आता चुकलो तर चुकलोच म्हणून काय आता बरोबर जर झालं तो आला ना वापस आला ना तुमच्यापर्यंत मग आता जे झालं ते झालं माफ करून दे म्हटलं बा तर हे ऐकायला खालीच नाही लढून पळूनच राहिली मी राहतच नाही म्हणते आता बरोबर आहे सुनबाईचं पण बैल दुःख होते असं केलं म्हणजे माणसानं काऊन करावं मी म्हणतो हा चूक तू ये ना त्याच्यात ते जर बहिणीच्या घरी असं राहिलं असतं जवायनं असं केलं असतं तुला दुःख मस्त झालं काय हा त्याच्या मागे कोणता बहीण भाऊ आहे आता आला बिचारी एकटंच सांभाळते ना मग काय आता मायबापाला दुःख देतात ह्या वयात आता हा म्हातारी झाली ती चांगल्यानं ते काय म्हणते जगू द्या चांगल्यानं मरू द्या हा थोडे दिवस राहिले आमच्या आता काही नाही विनाकारणच दुःख देता सुनबाई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हा ह्या आता करत तर नाही म्हणते पण यांना कशाच मार्गानं राहील नाही ह्या काही समजा काय म्हणते तर सुधारणार नाही या तर मी बरोबर करतो तुमच्यासाठी सगळं याच्या नावानं पैसे नाही देणार मी सगळं तुमच्या नावानं करून देईन टेन्शन घेऊ नका तुम्ही मामाजी मला काही त्या इस्टेटीचा लोभ नाहीये का मला इस्टेट भेटली पाहिजे म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का माझा माणूस चांगला राहायला पाहिजे हा आपण काही मागितलं मामाजी 2 रुपयाचं घेऊन तर द्यायला नाही पाहिजे माणूस आणि तिले काय म्हणते तर 10,000चे कपडे घेऊन दिले हा त्या पोरीले एका दिवसासाठी आलेली पोरगी हा तिला 10,000चे कपडे घेऊन दिले त्याच्यानंतर काय म्हणते तिला कॉफी प्यायला नेलं जेवण करायला नेलं मी एवढ्या दिवसची म्हणून राहिली मामाजी का मला गुपचूप खाले न्या 10-20 रुपयाचे तर म्हणते तुला पाय नाही का म्हणते जाता नाही येत काय म्हणते जात जा ना म्हणते तिथपर्यंत जात जाय खाऊन घेत जाय म्हणते बरं बरं ठीक आहे का रे बाबू मग आता हा तू तर म्हणतो कुठं आहे या सगळ्या गोष्टी मग आता म्हटलं काय हो म्हटलं हे बाबा गलती झाली म्हटलं ना गलतीच झाली माई आता मी काय करू होऊन गेली आली तर पाहिजे नव्हती मला पस्तावा होऊन राहिला बाबा त्या गोष्टीचा पण आता काय करू शकतो मी गेलेल्या गोष्टी वापस आणू शकतो काय हा वेळ तिथं थांबू शकतो काय मी आता बस आता जे झालं ते जाऊ द्या आता समोर इथून इकडे चांगलं बघन मी आता नाही करणार असं आणि मोहिनी उद्या घेऊन जातो मी तुला दवाखान्यात चल टेन्शन नको घेऊ तू मला नाही पाहिजे तुमचा दवाखाना तुम्हीच जा आणि साजरे दिसा आणि तिला घेऊन जा टिनाले काही पाहिजे मला जाऊ दे सुनबाई आता आता माती टाका त्या गोष्टीवर आणि जे झालं त्याला माफ करून द्या आता याच्यानंतर होणार नाही म्हणते तो मग आता कसं असते कधी कधी कोणत्या गोष्टी सोडून नाही द्यावं लागते द्या आता सोडून द्या चुकून द्या त्या गोष्टीवर आणि समोर चला आता जोपर्यंत जुन्या गोष्टी सोडून समोर जात नाही तोपर्यंत समोरची जिंदगी आपण जगू शकत नाही बाई हा आता आम्ही आहे तर शिकून घ्या ह्या समजदारीच्या गोष्टी नाही तर आयुष्यभर तुम्ही करत राहणार तुमचे लेकर असेच करून अहो पण मी म्हणतो अशा गोष्टी मोहिनी दोघंच नवरा बायको आहेत निपटावा ना तिकडे आपल्या खोलीत जाऊन सासऱ्यापर्यंत काय लिहू द्या लागते या गोष्टी हा चालले मोठे सासऱ्यापर्यंत म्हणजे ते म्हणणं काय आहे का बाप पोराले बोलला पाहिजे आहे का नाही अहो काय करतो बापले का भांडणं लावून मग तू काय भाकरी शिकतं काय मग त्याच्यावर हा त्याचे भांडणं झाले म्हणजे शोभते का तुले हे बापले का आता ह्या वयात भांडणं लावून देऊन राहिले म्हणजे पोरगं काय म्हणते बापाच्या अंगावर गेलं पाहिजे आता बाई मी कुठं म्हटलं असं म्हटलं काय हा त्याला काही बोलली का मी कोणाला काही बोलली आता मला नाही सांभाळलं तिथं असं झालं म्हणून मी रडून राहिली तर माझ्या म्हणण्याचा आणि करण्याचा उद्देश असा थोडी आहे काही याचे भांडणं झाले पाहिजे हा आतापर्यंत लावले मी भांडणं आता चिऊन गेलं का भांडण्यावर का राहू दे सारं माहिती आहे मला ते पैसे काय आहे तर तुला असं वाटते आता त्या एकाला तर काढलंच बाहेर आता याला काढून दे ना बाहेर तू राह येते एकटी हा याला काढलं म्हणजे तुला काय ठेवून इथं आम्ही ते काय करून आम्ही इथं घरात ठेवून पोरासाठीच सुना आहे ना पोराचीच मागायला सुना मग ते त्याला काढून दिलं त्याच्या बायकोला ठेवलं का इथं आम्ही मग आता सरके राहिला तुम्ही दोघं जण मामीजी तुम्ही मलाच बोलता हा सगळ्यासाठी ते गेले ते माझ्याच गलतीनं गेले काय मी काय केलं होतं त्याले हा एवढ्याला पैसा ते लोक खर्च करून राहिले घरात दिले काय कधी ते बापूजीने 2 रुपये आले तेव्हापासून किंवा लग्न झालं तेव्हापासून तरी हा कधीतरी दिले काय मग हे तर नेहमीच देऊन राहिले पैसे आणि आता हे चालू झालं तेव्हापासून यायने बंद करून टाकलं हा त्या पोरीसोबत भेटून आलं तेव्हापासून मग हेले शोभते काय आता कर बाबा काय करायचं आहे तर कर घराचा सत्यानाश आता तुझ्याच हाती दिलं ते सासऱ्यानं सूत्र कर तू काय करायचं आहे तर मी काय बोलू बाबा आता बाई म्हणूच नको बोलले हा मला जे पटे ते करतो माझ्या हातचं काय राहिलं नाही तर हातात सारं तर घेऊन घेतलं तुम्ही हातात आता सुनाईनं सरला काय नाही सुनबाईले दावदपका करून राहिली हा जे खरं आहे ते सांगितलं तर काय झालं अरे तिला काही तकलीफ होऊन राहिली तेव्हाच म्हटलं ना मग कायसाठी म्हटलं हे फालतूचं नाटक मामाजी पाय ना म्हणजे माया हे लढ नाही येईल नाटक वाटतं आता बैल आता बरं सुनबाई जा तुम्ही बाकी सांभाळ तुम्ही
याले पाहतो. तू कुठं चालला बाबू राजेश? बोला तिकडे. काय म्हणतो बाबा आता? आता झालं ना बाबा, आता नाही करत ना म्हटलं मी. हा, आता नाही करत. अरे मी काय म्हणतो राजेश, तुले काय काय करायचं काय आहे एवढं सांग मला. काय काय म्हटलं म्हणते लग्न करतो? खरंच करून राहिला का तू? हा, करतो म्हणतो काय? नाही नाही बाबा, मी काय करून राहिलो, काहीच नाही करून राहिलो मी. मजाकमध्ये बोललो होतो बाबा त्या दिवशी. हा, आणि ते मजाकमध्ये असं असं मजाकमध्येच तुम्ही काय म्हणते हॉटेलात पोहोचून गेले नाही? जेवण घेऊन करून घेतलं होतं मजाकमध्ये, नाही काय? होऊ शकते ना मजाकमध्ये, काय नाही होऊ शकत. अरे राजेश, मी काय म्हणतो, अरे तू सुमित गिमित कुठं गेला पाहिजे ना रे जरासा. हा, भटकून राहिला असं राणीवाणी कुकडलं कुकडे. त्याला कोणी नाही आहे ना, कुठं जाईन तो, रस्त्यावर राहीन काय? आई त्याचा फोन घेऊन तर आलाच नाही मला आता एवढ्यात. हा, फक्त पैशासाठी आला होता त्या दिवशी. तर मी त्याला नाही म्हटलं होतं, व्याजानं पाहिजे म्हणे त्याला. मी म्हटलं नाही रे बा, माझ्याजवळ आहे नाही म्हटलं आता. तर तेवढ्यासाठी कोणाही जोडून दे म्हणे. मी म्हटलं नाही, माझ्याजवळ आहे नाही, मी कोणाजवळ देतोय नाही. पैसे नाही आहे म्हणे बा. मला वाटतं 2-3 दिवस राहिले वाटते ते लाजगीरवर पैसे होते त्याच्याजवळ. आता नाही आहे वाटते, पैसे सरले वाटते. काही पाहू नको रे, पाहू नको आणि काही बोलू नको. काहून त्याला नाही समजलं काय? आपण कसं जाऊ घर सोडून? म्हटलं म्हणून चाललं जाऊ काय? कसे आहे हो तुम्ही निष्ठूर? हा, लेकरू चुकलं, होतच असते गलती. लेकराकडून नाही होईन तर कोणाची ऐकून होय? हा, मग आता काय एवढी मोठी सजा देऊन देतात त्याला? हा, बायको आहे, तो आहे, कुठं भटकून राहिला असेल बिचारा. ठीक आहे, आता इथं राहिला तर भाडं तोडून द्यायला लागत त्याला. कसं ड्युटी पाण्यावर जाते, त्याचं भागते म्हटलं तर तुम्ही ते एकदम काय म्हणते तर काढूनच टाकला, निर्णयच कडक घेऊन घेतला. तसाच आहे मग माझा निर्णय. मी घेत नसतो पहिली गोष्ट, लक्ष नसतं देत मी जास्त घरात. हा, पण माझ्या जर जीवावर आली आणि लक्षात आली गोष्ट तर मग मी काहीच्या काही करतो. हा, चालला तुला माहिती आहे पहिल्यापासून. हा मग अहो तर विनोदचे बाबा, पैसा आदला नाही त्या पोराजवळ, म्हणून. पैसा आदला असता तर कुठे राहिला असता? हा, आता ते पैसा सरून गेला, सारं सरलं. आणि मग काय की तुम्ही म्हणाल त्याला घरातून काढून दिलं तर कुठं जाईन तो आता, सांगा बरं तुम्ही. तर मग पैसा सरला तेव्हाच तर काढायला लागते. सरला पैसा जर असला तर त्याला तर मस्ती राहील. हा, आणि त्या मस्तीत तर मायबापाले बाप नाही म्हणणार, माय नाही म्हणणार. मग अरे त्याला समजलं पाहिजे, पैसे नाही राहिले तेव्हाच किंमत समजत असते. आता त्याला सगळ्या गोष्टीची किंमत समजून राहिली असं का कसं आपल्याला घरात आहे तर जेवायला भेटते. हा, स्वयंपाक करणारे राहते. काय म्हणते, धान्य कसं पिकवा लागते, काय करावं लागते. कास्तकाराचे पोरं असून यायला काही माहित नाही आहे. एवढी मोठी शेती आहे घरी, फक्त काय शेती पाहिजे यायला कायसाठी विकाले, विकाले आणि बंगले बांधले. मग एवढ्याला चुका करून राहिले आणि तुम्ही म्हणता का त्याच्या चुका पोटात घालू मी आणि पैसे देऊन देऊ त्याला? नाही नाही, आता नाही करत मी. एक केली ती गलती मी तेही मजाकमध्ये गलती केली. आता तर काही होतं तुम्ही गलती करत नाही. मोहिनी थांब ना व. बोलूनही नाही राहिली काय? आता काय झालं? तुला सांगितलं ना, सॉरी म्हटलं ना वा. कान पकडू आता, उठबशा काढू, काय करू? तू सांग, तू म्हणशील तसं करतो. मुलगा बनू काय? काय करू सांग आता. काहीच नका बनू. मला अपेक्षा नाही तुमच्याकडून काही बनायची आणि काही करायची. तुम्हाला जसं पटते तसं करा तुम्ही. तुमच्या मर्जीचे मला काय, तुम्ही, मी कोण आहे तुम्हाला बोलणारी? तुम्ही तेव्हाच म्हटलं तू नको बोलू, मी बरोबर करतो. हां, माझी मर्जी आहे आणि माझ्या मर्जीनं करू नाही काय मी? माझ्या मर्जीनं जगू नाही शकत काय? त्याच मर्जीनं जगू काय? तुला विचारू काय? कायले आता कायले विचारायला आले मला? विचारूही नका आणि असं बोलूही नका. आता जसं तुम्ही तुमच्या मनानं करता तसं मी माझ्या मनानं करतो. मोहिनी खरोखर सांग बरं तू, तुला असं वाटते काय पण मी असं काही करू शकतो म्हणून? हा, तू माझ्यावर एवढे आरोप घेऊन राहिली, मी खरंच असं करून काय तुला सोडून जाईन काय? हा, कोणासोबत जाईन, कोणासोबत दुसऱ्या पोरीसोबत लग्न करून काय? राजेशजी लय गेले असे म्हणणारे. हां, कोणीही काही करू शकते म्हटलं या जगात. मग तुम्ही मला शिकवूही नका आणि काही सांगूही नका. लय लोकांचं पाहिलं आहे मी. आता मला भरोसा नाही आहे कोणावर बा, म्हणून तर म्हणत असतो तुम्हाला. तुम्ही काही ऐकत नाही. हां, ऐकता काय? मग आपलंच लावता. आता माहीत पडते ना. अरे पण आता नाही करणार म्हटलं ना, खरंच नाही करणार. एक डाव तर माफ कर आता. मोहिनी, करून देवा आता माफी. हां, काय आता किती वेळा अडून अडून बसतं काय? एकदा करून दे बाई. याच्यानंतर अशी गलती झाली ना तर मी स्वतः म्हणून तुले का आता माफ करू नको म्हणून येईल. वैशाली ताई, तुम्ही बी अशाच म्हणता काय? तुम्ही बी एक बाईच आहे ना. हां, आता असं जर केलं माणसानं तर कोणती बाई माफ करू शकते व? वैशाली ताई, तुम्ही सांगा बरं. मग ऐकून तर निघून राहिलं बाई व. पण आता तुम्ही म्हणून राहिल्या मले. मग मला विचार पडते म्हटलं का सगळेजण म्हणते असे, आपणच पागल आहे का बा? आपण असं करून राहिलो. पण माझं मन नाही मानत ना वैशाली ताई. हां, माणसाला समजायला नाही पाहिजे का मग? एवढं जर आपल्याला पश्चाताप होतो कोण्या गोष्टीचा, हां, आणि आपल्याला हे सॉरी म्हणा लागते आणि काय म्हणते माफी मागा लागते. सगळ्याच्या नजरेतून आपण पडून जातो. हां, पण मग करावं कायले मग असे कामं? तुम्ही सांगा, कोण म्हणते येईल असं कामं करा म्हणून? कोणी येते असं तर मग 10 पोरी येते, 50 पोरी येते, आजूबाजूला राहायला येते, कोणी कशा येते. मग का सगळं सावडायला लागेल का येईल? कोणाच्याही मागा लागतील का मग हे? वहिनी नाही लागत म्हटलं रे, इले सांगितलं ना आता. हा, आता नाही लागत म्हटलं बा, आता करणार नाही म्हटलं असं. तर हे ऐकून नाही राहिली बा. आता काय करू वहिनी, अजून काय करू सांगा बरं? हा, आता कान पकडायला तयार झालो.
कान पकडतो म्हटलं, उठक पटक काढतो म्हटलं, मुरगाई बनतो म्हटलं बा. अजून अजून काय करू सांगा बरं. हां, तू जे म्हणशील ते करतो म्हटलं. आता काय अजून काय करू. आता जीव काढून देऊ काहीच्या हातात, तेव्हा समजून काही आहे. पहिलं का काढू, मला नाही पाहिजे तुमचा जीव घेऊ. हा, जिकडे कोणाला द्यायचा असं ना तिकडे देऊन द्या. मला काय देता, मला जीव द्या इकडे. आणि काय म्हणते तर तिकडे अजून लोकांसाठी स्थळ पडाल. हा, मला सारा सोडून दुनिया भरायचा नाही. नाही, तुमचा तुमच्याच जवळ ठेवा आणि तुम्हीच करा त्याचा उपयोग. काय करायचा आहे तर, चांगला करता का वाईट करता तर. चांगलाच करतो, पण मी चांगलाच आहे. तू टेन्शन घेऊ नको त्या गोष्टीचं. तुला किती वेळा सांगत असतो तर तू टेन्शन घेत नको जो बरं मोहिनी. आणि वहिनी तुम्ही सांगा, आता जरासं बोलचालही केलं बा, तर आता हे काय म्हणते तर हिच्यासोबत किती बोलू मी. हां, मग आता कोणी ओळखी पाळखीचं भेटलं, काही भेटलं तर थोडंसं बोलचाल करत नाही का वहिनी माणूस. हां, हे तर बा शॉकच करते माझ्यावर, जरासं बोलायला लागलं कोणासोबत का. राजेशजी, हा शक साधा सुद्धा नव्हता म्हटलं. हा, वरत गेला होता लिमिटच्या बाहेर. हा, माहीत आहे म्हटलं वैशाली ताईला सगळं. असं नाही आहे का माहीत नाही म्हणून. आपल्या घरात मग सगळीलाच माहीत आहे आता. हा, मग तुम्ही म्हणूनच आता खरं सांगितलं ना मामाजीले, काय होतं काय नाही म्हणून. तुम्हाला माहिती आहे मग मामाजी चिडले म्हणजे जमत नाही. बाबाला काही माहीत नव्हतं मोहिनी, काय गरज होती सांगायची. तुला ते मॅम म्हटलंच होतं आता मी असं करणार नाही म्हणून. हां, मग एक वेळा पाहता लागत होतं, एक वेळा पाहिलं असतं तेव्हा माहीत पडलं असतं तुले. पण तू बाबाले सांगितलंस ना, सांगायला नव्हतं पाहिजे. आता बाबा काय म्हणून मला, राजेश तूच असं आहे म्हणून. पहिलेच तर म्हणते मला तूच असं आहे म्हणते, मलाच बोलते सगळेजण. म्हणून म्हटलं तर तू सांगायला गेली तिथं. राजेश बापूजी, तिचं बरोबर आहे एका दृष्टीनं. काय वहिनी, तुम्ही बी हात देता का तिला आता. नाही नाही, मी हात नाही देत. खरं तेच सांगतो बा आता. मी खरं तेच सांगून राहिली. तिनं सांगितलं हे चांगलंच केलं. हा, तुम्हाला काय वाटतं तिनं झाकून ठेवलं पाहिजे. मलाही माहिती आहे काय खरं आहे म्हणून, काय खरं आहे काय खोटं आहे. पण आता मी तिला समजूतदारी देऊन राहिली का मानून घे मोहिनी, जाऊ दे, जे झालं ते झालं, होतच असते, चालूच राहते. हा, याच्यासाठी मी तिला मानून राहिली. आणि तुम्ही काय म्हणून राहिले का कायले सांगितलं बाबाले, कायले सांगितलं याले. तर मला असं वाटतं का मी निर्दोष आहे बा. तुम्ही आहेच दोषी. मी म्हणतो ना दोषी आहे म्हणून तुम्ही. हां, पण माझं म्हणणं काय आहे, त्याचे झालं ना ते होऊ द्या. बरोबर आहे वैशाली ताई तुमचं. बस हेच तर म्हणून राहिली मी यायले. हां, हेच म्हणून राहिली, हेच गोष्टी नडलाय. हां, काहून नाही सांगत बाई मी मामाजीले. झाकू झाकू ठेवू का यायची गोष्ट. आज काय म्हणते तर येईन असं केलं, उद्या काय म्हणते कोणासोबत लग्नही करून घेईन, घरातही घेऊन येईन. मग उद्या घरातले मला काय म्हणून तर सांगितलंच नाही म्हणून आम्हाला. मला किती बेकार वाटून राहिलं असं वैशाली ताई. हां, ह्या माणसानं असं केल्यावर किती बेकार वाटते आपल्याला. सूत होऊन जाते सगळे आपल्या ठावाची. काय म्हणते सगळेजण. हां, मी कोणाच्या लेण्यात देण्यात राहत नाही, फक्त बोलतो म्हटलं. हां, बोलण्याची मला एवढी सजा भेटते काय. हे माणूस ऐकतच नाही अजिबात. काय करू मी यायचं. किती वेळा म्हणत असतो कोणाच्या वाटी जाऊ नका, कोणाच्या लेण्यात देण्यात राहू नका. ऐकतच नाही बिचारी वैशाली ताई. जाऊ दे, रडू नको मोहिनी तू आता. आता चुप राही बरं, रडू नको. रडल्यानं काय होईन बाई मोहिनी. हां, रडशीन तू, तुझी तब्येत खराब होईल. रडू नको. हां, गलती करणारे सुटून जाते. आणि काय म्हणते जे चांगले राहते ना तेलेच काय म्हणते ते इथं बघत बसा लागते. मोहिनी, आता रडू नको तू. आता नाही करणार मी असं कधी. माफ करून दे मला. होतच असते माणसाची अनुचूक. माणूस आहे मी शेवटी. हां, मी माणूस आहे, तूही माणूस आहे. आता कसं आहे, माणसाच्या हातानं चुकाने होईन तो कोणाच्या हातानं होईन. मग कधी कधी चुकाना माणसालाच माणसाच्या माफ करायला लागते. आता माझ्या हातानं झाली तर तू माफ करशील, तुझ्या हातानं कधी झाली तर मी माफ करन. हां, चालूच असते ना, चालू ठेवाच लागते एकामेकात. हे नातेसंबंध असेच असते. राजेशजी, दुसरी कोणती तुम्ही चूक केली असती का नाही ते मला कोणाला सांगितलं असतं ना, काही केलं असतं. हा, सगळ्या गोष्टी तुमच्या माफ करून टाकल्या असत्या म्हटलं. पण तुम्ही चूकच अशी केली का मी मला सांगणं भागच पडलं. सांगू नाही तर काय करू मी. उद्या चालून काय म्हणून मला मामाची. आमच्या कानापर्यंत गोष्टच नाही आली म्हणून काही. कसं म्हणावं म्हणून आम्ही खरं आहे म्हणून, हे आमचं पोरगं चांगलंच आहे म्हणून. हे तर त्याच्या पोरालाच चांगलं म्हणून ना, का मला म्हणून सुनीले चांगलं. मग पाहिलं ना ते आज कोणाला चांगलं म्हटलं बाबानं तर तुलाच म्हटलं शेवटी सुनत चांगली आहे म्हणून. हां, त्याने म्हटलं काय का माझं पोरगं चांगलं आहे म्हणून. मग त्याने हेच म्हटलं, मलाच बोलले ना बाबा, घरातून काढायच्या गोष्टी मलाच केल्या ना, तुला तर काही म्हटलंच नाही. हां, चांगली आहे म्हणे माझी सून. सून खोटी नाही बोलत म्हणे. त्यावर भरोसा दाखवला ना त्यानं. माझ्यावर तर काहीच नाही दाखवला बा. मला तर म्हणे निघून जाय म्हणे. मग सांग बरं बापानं मला इथपर्यंत म्हटलं. जाऊ दे हो मोहिनी, दे आता करून माफ. करून दे आता. एवढे विनवण्या करून राहिले बाई, आपल्याला कदर येते माणसाची. दे करून, जाऊ दे. ठीक आहे राजेशजी, पहा आता वैशाली ताई म्हणून राहिल्या म्हणून. नाही तर मी जुमानलं नसतं तुम्हाला आता. आणि माफ तर आयुष्यात केलं नसतं म्हटलं. पण ही गलती तुमची आता. काय म्हणते, पहिली वॉर्निंग हेच आणि शेवटची वॉर्निंग हेच. याच्यानंतर जर चूक झाली तुमची तर मग मी घेणार बा निर्णय, काय घ्यायचा आहे काय नाही तर. हां, आणि आता म्हटलं, आता तुम्ही सुटले याच्यातून, समजून घ्या. पण मी आता पुढच्या वेळेस पूर्ण सबूत ठेवून म्हटलं काही झालं तर. आणि त्याच्यानंतरच निर्णय घेईन म्हटलं. जो घ्यायचा राहील ना मला तेव्हा तो निर्णय घेईन म्हटलं मी. हो ना बा, नाही करणार ना आता असं. आता नाही करणार मी. आता तू निश्चिंत राह माझ्यापासून. तुला कोणा गोष्टीचा त्रास होईल ना आता तर म्हणजो. मी त्रास देतच नाही तुला आता, कोणाच गोष्टीचा नाही. आणि तुला दवाखान्यात कधी जायचं आहे. आज चालतं काय. चालशील तर चल, घेऊन येऊन जाऊ. आणि गुपचूप खायचं आहे म्हणून तुला, चल तुला जाऊन आणतो. पाय बरं मोहिनी, किती फायदा झाला आता एका गोष्टीचा. हां, जाय आता गुच्ची खाऊ नये मस्त.
या दोघं जण फिरून. वैशाली ताई तुम्ही चला ना माझ्यासोबत. काय आता एकटे एकटे जाऊ मी? नाही नाही, आता तुम्ही दोघंच जा, मग पण पुढच्या वेळेस येईन मी. आता जा तुम्ही दोघं जण. आता कसंही तुमचं हे थोडंसं हे झालं तर एकामेकासोबत टाईम द्या आता एकामेकाले. तुम्ही कधी दोघं एकामेकाला टाईम देत जा, नातं तुमचं अजूनच घट्ट होते. तुम्ही टाईम देत नाही काही नाही, मग काय म्हणते तर ते नातं अजून अजून कच्चं होत जाते. आता इथून इकडे ध्यानात ठेवा, दोघं एकामेकाला टाईम देणं शिका आता. चांगले राहत जा आणि चांगले हे करत जा, भांडण नका करत जाऊ आता. काय हो वहिनी, काय म्हणते वहिनी? हा समजून घे. शिट जराशी वहिनी जाऊन भांडण नको करत जाऊ म्हणून. काय त्या भांडते का दादासोबत? हा, दादासोबत बिलकुल भांडत नाही. मग म्हणून काय म्हणते आता जाऊ दे म्हणत नाही, अजून फालतू गोष्ट वाढून जाईल. काहून म्हणा ना, म्हणा. आता तुम्ही गोष्ट वाढवायला तयारच आहे तुमची. हा, मी नाही लपत आता तुमची गोष्ट. लय झालं तुमच्या भोपाल्या आता. आता तुमच्या गोष्टी काय आहे काय नाही, आता सगळ्या उघडके शिवणच राहिले एक 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 एक. कसे आहे तुम्ही काय आहे? मी आतापर्यंत भल्ली सज्जन समजू तुम्हाला. का माझ्या नवरा कायच्या लेण्या देण्यात राहत नाही, कोणासोबत बोलत नाही चालत नाही कायच्यात नाही. तुम्ही तर काय म्हणते तर लयच दिसून राहिले मला. हा, बरं चाल ना मग, कर ना मग तयारी करणं. चाल ना दवाखान्यात चाललं जाऊ ना आपण. येऊन जाऊ जरासं ट्रीटमेंट करून. आणि ते काय म्हणते गुपचूप गुपचूप खाऊन घेतो. हा चल बरं येऊ जाऊन. वैशाली ताई जाऊ का व? काय करू सांगा ना, तुम्ही सांगा ना. काय त्या बैल बरोबर. आणि वैशाली ते स्वयंपाक आहे तर वाचाच आहे व. हा, दोघी म्हणून करावं लागते आता आपल्याला. तू तू काही टेन्शन नको घेऊ त्या गोष्टीचा. जाय सांभाळ तुम्ही इथे. तू फक्त ते काय म्हणते हे बिघडण्यापासून सांभाळ. स्वयंपाक तर करूनच आहे सारी जिंदगी. ठीक आहे वैशाली ताई, येतो मग मी दवाखान्यातून. बाई फाईल केली घेऊन जातो आणि येतो. काय म्हणते डॉक्टर तर विचारपूस करून. हो ठीक आहे या दोघे जण जा. फायदा बापूजी आता आता तरी लक्ष ठेवा. आता भुला त्या गोष्टी. बोललो वहिनी बोललो, आता आता नाही मला याद. आता मला टेन्शन देऊ नका आता. जा मग आता गई करा आता. आता कुठं हे करता. जा आता दोघे जण. काहून निपटच नाही का हो अजून तुमचं दोघाचं? हा, तिकडे काय म्हणते बापाला भडकून ठेवलं सासऱ्याले, आणि इकडे काय म्हणते इकडे चालू झालं काय अजून? हा, होईन का नाही होईन शांत? चालूच राहीन काय आता? आई येतो मी, मोहिनीला जरासा दवाखान्यातून आणतो. तिची महिन्याची ट्रीटमेंट आहे ना, मागच्या महिन्यात गेलो होतो. आता या महिन्यात जायचंच आहे, तर येतो म्हटलं जरासं जाऊन. बाबा आता तर काय म्हणते तुमचे तर लय भांडणं झाले होते रे. हा, आताच्या आता झाले काय, सुलगले काय? असं असते नवरा बायकोचं. आता चांगले आणि घंटाभरा वांगले असे राहते म्हणतं, त्याच्या मधात पडणं पुरत नाही. आणि तुम्ही पाडता आम्हालाच मधात रव. हा, तुम्ही निपटवत जा दोघं जण. काय आहे तुमचं तर पानसट आहे तुम्ही दोघंचे दोघे. हा, तुम्हाला जरासही समजत नाही कोणती गोष्ट. भांडणं करता करता बाता चेक होता. आता बाई तुम्हाला काय वाटते, भांडणं झाले म्हणजे अलग होऊन गेले पाहिजे काय? हा, पोरग सुना सगळं अलग झाले पाहिजे का असं वाटते का तुम्हाला? एका ठिकाणी आहे सगळे जण तर चांगले नाही दिसत काय? तरी तर म्हणून राहिली मी का हे बोलली कशी नाही पाशी. हा, तुला असं बरोबर बोलता येते आहे ना? त्याला काय म्हणते तर फसवलं तिथं. आणि आता बोलण्या सासऱ्याला फसून टाकलं. सासरा आपल्या इकडे ओढून घेतला आणि मला काय म्हणते तर उलटीसारखी बोलत राहतं. माझ्यासोबत नाही होत त्याकून चांगलं बोलणं. नाही, मी काय केलं, तुझ्या केळीची बागा कापले का तुझ्यावाले? आई जाऊ दे बरं आता त्या गोष्टी. जा आता तू घरात जाय, आम्ही चाललो बाहेर आता. वहिनी आहे घरी, आम्ही येतो थोडंसं दवाखान्यात जाऊन येऊन येतो आता तिकडून. जाता तर मला माहीतच आहे काय साठी जाता. नाही रे, खायचे लोभ आहे तुम्हाला. घरचं गोड लागत नाही, चालले तिकडे भैर खाले. बाहेरचं साजरं लागते. हा, तब्येता खराब करून घेता मग म्हणता असं झालं तसं झालं. हा, जवान पोरं सोडं तुम्ही. तुम्हाला काय म्हणते तर मग दवाखाने मागं लागून जाते. असं आहे आईचं काम, बोलून देते आणि मग चालली जाते. वहिनी चाल ना मग आता, चाल निघून जाऊ आपण. हो येतो, रस्त्यानं भांडणार नाही ना पण? अरे बा मी कायले भांडतो. ठीक आहे मग चालतो. चला बा मग, बहीण भाऊ असं झालं आमचं भांडण दोघाचं नवरा बायकोचं. हा, किती भांडलं तरी एक वास लागते. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपले व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करत जा. आणि व्हिडिओ आवर्जून पाहत जा आपले. भेटू मग आता आपण उद्याच्या भागात.